जय शिवराय मित्रांनो, अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे. अंतिम यादीसुद्धा लागलेली आहे. तर बघा, काही काही जिल्ह्यामध्ये अंतिम यादी लागलेली नाही, कारण त्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्याची यादी लागलेली आहे, त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आजचा विषय आपण तुम्हाला सांगणार आहोत की हरकत कुणी घ्यायची, हरकत कशी घ्यायची, यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. हरकत कुणी घ्यायची, कारण उठलं की सुटलं प्रत्येकानं हरकत घ्यायची नाही. तुमचा वेळ वाया घालवू नका. हरकत जर तुम्ही त्या टप्प्यामध्ये बसत असाल, तुम्हाला त्याचा काय फायदा होणार असेल तरच तुम्ही हरकत घ्यायची. हे आपण आता प्रॅक्टिकलरित्या या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, आता धरून चाला एखादं गाव आहे, त्याच्यामध्ये किती जणांनी अर्ज केलेला आहे, जे काय अर्ज केलेला आहे ते या ठिकाणी तुमच्या गावातील 15 जणांनी अर्ज केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, हरकत कुणी घ्यायची, तर या ठिकाणी पहिला उमेदवार आहे, त्याला 77% मार्क पडलेले आहेत. दुसरा उमेदवार आहे 72% मार्क पडलेले आहेत. तिसरा उमेदवार आहे 72 मार्क पडलेले आहेत. टक्के नाही, हे 72 गुण, 72 मार्क पडलेले आहेत. तर बघा, आता तुमच्या गावात यादी जागा किती आहेत ते बघायचं आहे. अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहे तिथून तुमच्या गावात जर 2 जागा असतील, 1 जागा असेल, तर त्याचा विचार करून तुम्ही हरकत घ्यायची आहे. तर धरून झाला तुमच्या गावामध्ये 1च जागा आहे, तर हरकत त्यावेळेस कशी घ्यायची. जर तुम्ही टॉप 2मध्ये जर असाल तर तुम्ही हरकत घेऊ शकता, कारण त्या ठिकाणी कसं आहे, तुम्ही 2 नंबरला असाल तर वरच्याला तुम्हाला उडवायचं आहे, बाद करायचा आहे, आणि तुम्हाला 1 नंबरला यायचं आहे. तर तुमचा तुम्हाला एक जणाला सिलेक्ट केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 नंबरचा जो असेल त्याला सिलेक्ट केलं जाणार आहे. 1 जागा म्हणजे जो टॉपचा 1 आहे त्याला सिलेक्ट केलं जाणार आहे. त्यामुळे खालचा जो व्यक्ती आहे ना, जो खाली आहे, टॉप 3च्या जो खाली आहे ना, त्यांनी हरकत घ्यायची नाही. सोप्या भाषेत, तुम्ही जर 2 नंबरला असाल तरच तुम्ही इथं हरकत घ्यायची आहे. ती पण कशी, हरकत कशी घ्यायची, लिगली व्यवस्थितरित्या घ्यायची. रडून चिडून हरकत घ्यायची नाही. हरकत घेऊन तुमचा फायदा झाला पाहिजे, तुम्ही वरचा उमेदवार बाद झाला पाहिजे आणि तुम्ही वर आला पाहिजे, अशा पद्धतीने हरकत घ्यायची. तरच तुम्ही 1 नंबरला आला, 1 जागा आहे तर तुम्हाला 1 नंबरला यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 1 जागा असेल तर त्या ठिकाणी जो 2 नंबरला आहे त्यांनीच हरकत घ्यायची आहे. 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला जो काय खाली आहे, तळागाळात आहे, त्यांनी हरकत घ्यायची नाही. कारण तुम्ही जर हरकत घेतली तर वाढून किती तुम्ही वाढणार आहे, तुम्ही 1 नंबर जाणार आहात. मात्र इथं किती, 1 2 3 4 जण अजून तुमच्यावरती आहेत ना, त्यामुळे तुमचा काय फायदा होणार नाही. जर तुम्ही 1 नंबरला जाणार असाल तरच तुम्ही हरकत घ्यायची. खाली जे आहेत त्यांनी हरकत घ्यायची नाही. टॉप 2ला, टॉप 3ला जे असतील त्यांनी फक्त हरकत घ्यायची, जेणेकरून त्यांना टॉप 1ला जाता येईल. समजलं का? जर तुमच्या गावात 1च जागा असेल आणि तुमचा 2 नंबरला नाव असेल, 2 नंबरला नंबर असेल, तर तुम्ही तिथं हरकत घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला 1 नंबरला जाता येईल किंवा जाऊ शकता. आता बघा, आता ज्या ठिकाणी 2 जागा आहेत, 2 जागा कुठे आहेत का, हां, या ठिकाणी 2 जागा आहेत. हे बघा, या ठिकाणी 2 जागा आहेत. तर हरकत कशी घ्यायची, 2 जागा वरचे टॉप 2 निवडले जाणार आहेत. तर तुम्ही जर टॉप 2मध्ये जाऊ शकत असाल, टॉप 2मध्ये तुमचं नाव खाली उडी मारून तुम्ही टॉप 2मध्ये जात असाल, तरच तुम्ही हरकत घ्यायची आहे. मग हरकत कोण घेऊ शकतं, हे बघा, वरचे 2 उमेदवार आहेत, त्यांची फिक्स जागा आहे. त्यांना जर त्याच्यापैकी वरचा कोण इनलिगल आहे, तो अपात्र आहे, त्याला बाद करायचा आहे, तर तुम्ही हरकत घ्यायची. त्याची त्रुटी दाखवून द्यायच्या आणि तुम्ही खालून मग त्यांच्या जागी जाऊ शकता. तर या ठिकाणी जर 2 जागा असतील तर टॉप 3, टॉप 4 ज्याचा कोणाचा नंबर आहे तो या ठिकाणी हरकत घेऊ शकतो, जेणेकरून तुम्ही 2 नंबरला जाऊ शकता किंवा 1 नंबरला जाऊ शकता. तरच तुम्हाला हरकत घेऊ शकता आणि तिथं काहीतरी फायदा होऊ शकतो. असं आहे, जर तुम्ही खाली आहे कुठंतरी आणि खाली 42% तुम्हाला मार्क पडलेत आणि तुम्ही वरच्यावरती हरकत घेतली, तर तुम्ही जाचाल त्या जाग्यावरती तुम्हाला 52 मार्क पडतील. परंतु इथं तुम्हाला टॉप 1मध्ये जायचं आहे. खालून तुम्ही 67 आणि 52 ह्याच्यामध्ये फरक आहे ना, त्यामुळं तुम्ही इथं वर जाऊ शकता का, नाही. त्यामुळे तुम्ही हरकत घ्यायची नाही. तुमचा जो काय बहुमूल्य वेळ आहे, गोरगरिबीतून तुम्ही जगता, जो काय वेळ आहे तो वेळ वाया घालवायचा नाही, पैसा वाया घालवायचा नाही, ताण घ्यायचा नाही. जर तुम्ही टॉप 2मध्ये जाऊ शकत असाल तरच तुम्ही तिथं हरकत घ्यायची आहे. जर तुम्ही 5 नंबरला आहे, 6 नंबरला आहे आणि तुम्ही तुमच्या वरच्यावरती हरकत घेतली तर काय फायदा होणार आहे, काहीच फायदा होणार नाही. तुम्ही त्याच्या जाग्यावर जाऊ शका, परंतु तुम्हाला काय फायदा होईल का, तुमचं निवड होईल का, सिलेक्शन होईल का, नाही. जर तुमचं निवड होणार असेल, सिलेक्शन होणार असेल, तरच तुम्ही हरकत घ्यायची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी 2 जागा आहेत त्यांनी, ज्या ठिकाणी जर त्यांचा नंबर टॉप 3मध्ये आला असेल, नाव आलं असेल, टॉप 4मध्ये नाव आलं असेल, तर हा वरचा जो 3 नंबरचा उमेदवार बाद करून किंवा 2 नंबरचा उमेदवार बाद करून जर डायरेक्ट तुम्ही 2 नंबरला जाऊ शकत असाल तरच तुम्ही हरकत घ्यायची आहे.
जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला कमेंट करून विचारा, जर नाही समजलं म्हणून. बघा पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्या गावात 2 जागा आहेत तर तुम्ही टॉप 3मध्ये पाहिजे, टॉप 3मध्ये तुमचं नाव पाहिजे आणि टॉप 1 किंवा टॉप 2ला तुम्हाला बाद करायचं आहे, तरच तुम्ही तिथं हरकत घेऊ शकता. जर तुम्ही टॉप 5ला किंवा खाली तळागाळात असेल तर तुम्ही हरकत घ्यायची नाही, तुमचा वेळ वाया घालवायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही हरकत घ्यायची आहे. तर बघा हरकत कशी घ्यायची यावरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुमचं नाव चेक करा आणि त्यानुसार तुम्ही हरकत घ्या. जर तुमचा फायदा होत असेल तरच हरकत घ्या, फायदा होत नसेल तर हरकत घेऊ नका, वेळ वाया घालवू नका. हे त्यामुळे व्यवस्थितरित्या हरकत घ्या. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट करून सांगा. तुमच्या जिल्ह्याची यादी कुठे पाहायची, कशी पाहायची यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.